ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीतील 6 आरोपी अटकेत. 14.87 लाखांचा मुद्देमाल जप्त, 20 गुन्ह्यांची उकल. ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीतील 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एक गावठी पिस्टल, जिवंत काडतूस, धारदार हत्यारे तसेच एकूण 14,87,820 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील 20 गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे. लोणी प्रवरा, जिल्हा अहिल्यानगर येथून चोरीस गेलेली बोलेरो जीप 12 जुलै रोजी कोळवाडी येथे आढळून आली. वाहनाचा शोध घेत असलेल्या विघ्नेश घोलप यांनी संशयितांना विचारणा केली असता वाद झाला. त्यांनी चोर चोर अशी आरडाओरड केल्यानंतर गावकरी घटनास्थळी धावून आले. झटापटीत 2 आरोपींना पकडण्यात आले तर 4 आरोपी पळून गेले. माहिती मिळताच ओतूर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि जुन्नर उपविभागातील पोलीस पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. आलमे, बल्लाळवाडी, कोळवाडी व डिंगोरे येथील नागरिक आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने सुमारे 6 तास डोंगर दऱ्यांमध्ये शोध मोहीम राबवून उर्वरित 4 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी ओतूर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी महाराष्ट्रातील पुणे, रायगड, परभणी, अंबरनाथ तसेच इतर ठिकाणचे रहिवासी असून ते सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीत आरोपींनी महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील 2 दरोडे, 1 दरोड्याचा प्रयत्न, 2 जबरी चोरी, 13 घरफोड्या आणि 2 वाहन चोरी अशा एकूण 20 गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तसेच या आरोपींवर यापूर्वीही महाराष्ट्रासह तेलंगणा व इतर राज्यात 50हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखा ओतूर व जुन्नर पोलीस तसेच संपूर्ण तपास पथकाने केली. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व ओतूर पोलीस करीत आहेत.